Brought to you by Agilus Diagnostics. हेल्थ टेस्ट की बात आती है तो मैं भरोसा करता हूँ इंडियाज लार्जेस्ट डायग्नोस्टिक्स कंपनी एजिलिस डायग्नोस्टिक्स। खुद को टेस्ट करते रहो। अखेर हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक पार पडली। मी हे याच्यासाठी म्हणतेय कारण जोपर्यंत हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक होत नाही तोपर्यंत महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक जाहीर होणार नव्हती। आता कुठल्याही क्षणी निवडणूक आयोगाकडून महाराष्ट्राची निवडणूक जाहीर होईल, आचारसंहिता लागेल आणि मग इलेक्शनचा माहोल तयार होईल। गेल्या महिनाभरापासून आपण महाराष्ट्रात काय होईल याचा अंदाज बांधण्याचा प्रयत्न करतोय, मात्र सध्या महाराष्ट्रात प्रचंड एक अनप्रेडिक्टेबल सिच्युएशन आहे। त्याच्यामुळे महाराष्ट्रात नेमकं काय होईल, विधानसभेला कोणाची सत्ता स्थापन होईल, महायुती का महाविकास आघाडी, याचा अंदाज आपल्याला आत्ताच ठामपणे मांडता येणार नाहीये। मात्र महाराष्ट्रामध्ये हरियाणामध्ये जे झालं तशाच प्रकारचं चित्र आपल्याला बघायला मिळणार आहे का, याचा अंदाज आज आपण बांधण्याचा प्रयत्न करणार आहोत। हरियाणामध्ये काँग्रेसचा अपक्षांमुळे पराभव झाला असं म्हटलं जातंय। काँग्रेसची स्ट्रॅटेजी नेमकी कुठे चुकली याचा अनालिसिस तर आहेच किंवा केलेलंच आहे मुंबई तकवरती, मात्र त्याचबरोबर काँग्रेसला म्हणजे जिथे काँग्रेसचे उमेदवार होते त्यांची जी मतं होती ती अपक्षांकडनं म्हणजे ती मतं अपक्षांना पडल्यामुळे काँग्रेसच्या उमेदवार हरले असंही म्हटलं जातंय। हाच हरियाणा पॅटर्न आपल्याला महाराष्ट्रातही बघायला मिळेल का? महाराष्ट्रात जी तिसरी आघाडी स्थापन झालेली आहे किंवा इतर जे छोटे पक्ष आहेत, जे अपक्ष उमेदवार असतील, त्याचा नेमका किती परिणाम महाराष्ट्राच्या निकालावरती होईल, या सगळ्याचा अंदाज आपण आज या व्हिडिओमध्ये बांधणार आहोत। नमस्कार, मी देवयानी आणि तुम्ही बघताय मुंबई तक। नुकतीच हरियाणा आणि जम्मू काश्मीरची निवडणूक पार पडली। हरियाणामध्ये भाजपनी तिसऱ्यांदा त्यांचं सरकार जे आहे ते स्थापन करणार आहे। तिसऱ्यांदा त्यांनी हरियाणामध्ये विजय मिळवलाय। भाजपनं जिंकलेल्या मतदारसंघांमध्ये अपक्ष आणि छोट्या पक्षांनी काँग्रेसला पराभूत केलं असं म्हटलं जातंय। सुमारे 8 ते 10 मतदारसंघांमध्ये 10 ते 20 हजार मतं या पक्षांनी घेतली। त्यामुळे काँग्रेसचे उमेदवार हे 5 ते 6 हजारांच्या फरकानं पराभूत झाले। बहादूरगडमध्ये काँग्रेसचे बंडखोर त्यांचे कार्यकर्ते होते, नेते होते, राजेश जून, ते जिंकले। भाजपनं अत्यंत चालाख खेळी करून हरियाणात वेगवेगळ्या मतदारसंघांमध्ये अपक्ष उमेदवार उभे केले। सुमारे 450 अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले होते। काही मतदारसंघांमध्ये आप, बसप, राष्ट्रीय लोकदल या पक्षांच्या उमेदवारांमुळेही काँग्रेसची मतं म्हणजे त्यांची जी जाट आणि दलित मतं होती ती विभागली गेली। भाजपनं 60 नवीन चेहऱ्यांना संधी दिली, तर काँग्रेसनी त्यांचे जे आधी पराभूत झालेले उमेदवार होते अशा 17 उमेदवारांना पुन्हा संधी दिली होती आणि इथेच कुठेतरी त्यांचं चुकलं का असं म्हटलं जातंय। महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जसं मी म्हटलं की कधीही जाहीर होऊ शकतात आणि त्यासाठी महाराष्ट्रात जी तिसरी आघाडी स्थापन झालेली आहे किंवा महाराष्ट्रातले जे इतर पक्ष आहेत म्हणजे मनसे असेल, वंचित बहुजन आघाडी असेल, या सगळ्याचा महाराष्ट्राच्या निकालावरती कितपत फरक पडणार आहे हे समजून घ्यायचा प्रयत्न आज आपण करणार आहोत। तर महाराष्ट्रातली जी तिसरी आघाडी आहे म्हणजेच परिवर्तन महाशक्ती ही जी तिसरी आघाडी आहे याचा महाराष्ट्रातल्या राजकारणाला कोणाला म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये याचा फटका बसणार आहे हा खरं तर एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आता या आघाडीमध्ये नेमकं कोण कोण आहे तर संभाजीराजे छत्रपती यांच्याकडे एक मराठा नेता म्हणून बघितलं जातं। 2014ला आपण जर बघितलं तर राष्ट्रपती नियुक्त खासदार म्हणून त्यांनी काम केलं। गड किल्ल्यांसाठी किंवा मराठा समाजासाठी ते अनेक वर्षांपासून काम करतायत। मात्र आता मनोज जरांगे हे एक मराठा नेता म्हणून पुढे आलेले आहेत, एक मराठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे बघितलं जात आहे। एकीकडे मनोज जरांगे स्वतःही हे म्हणत होते की मी निवडणुकीत उतरणार आहे, त्याच्यामुळे छत्रपती संभाजीराजे यांचं आता नेमकं किती त्यांचा प्रभाव आहे तो महाराष्ट्रात पडू शकतो याचा जो एक प्रश्न आहे तो सध्या उपस्थित केला जातोय। या तिसऱ्या आघाडीतला दुसरा घटक जो आहे तो म्हणजे राजू शेट्टी। राजू शेट्टी यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्थापना केली। 2009ला आपण जर बघितलं तर त्यांनी विधानसभा लढवलेली होती, मग लगेचच ते खासदार झाले होते काही महिन्यातच। 2009-2014ला जसं मी म्हटलं की ते खासदार होते। 2014ला त्यांचा युतीला पाठिंबा होता, त्यानंतर हळूहळू ते युतीपासून दुरावत गेले आणि 2019ला ते आघाडीबरोबर गेले। त्यावेळेला त्यांनी 2 ठिकाणी निवडणुका लढवलेल्या होत्या, मात्र तिथं त्यांचा पराभव झाला होता। आपण जर बघितलं तर त्यांची ताकद कुठे आहे किंवा त्यांची शक्ती कुठे आहे किंवा त्यांची एक वोट बँक आपण जर म्हटलं की ते त्यांच्या भरोशावरती जर मतं मिळवायची असतील तर कुठल्या जिल्ह्यांमध्ये त्यांची ताकद आहे तर कोल्हापूर, सातारा आणि सांगली हे जे प्रमुख 3 जिल्हे आहेत इथं त्यांची बऱ्यापैकी ताकद आहे। शेतकऱ्यांचे प्रश्न कायम मांडणं किंवा दुधाला दर मिळणं असे जे प्रश्न आहेत ते त्यांच्याकडनं सातत्यानं मांडले जात होते। आता कुठेतरी
एक वेगळी आघाडी बनवून जर त्यांनी लढायचा निर्णय घेतलेला आहे आणि ज्या वेळेला ते अशी वेगळी आघाडी म्हणून लढणार आहेत त्यावेळेला या 3 जिल्ह्यांच्या व्यतिरिक्त त्यांना नेमके कुठून मतं मिळणार आहेत, किंवा जर ते लढलेच तर मग विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या सगळ्या ठिकाणी त्यांची तितकी ताकद आहे का? तर आत्ता त्यांची तितकी ताकद नाहीये असं आपण म्हणू शकतो, कारण की त्यांचं जे प्रमुख काम आहे ते कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात त्यांनी केलेलं आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न जे लोकसभेला महाविकास आघाडीने एक तो प्रश्न किंवा तो एक मुद्दा उचलून धरलेला होता की शेतकऱ्यांचं काय, आणि त्याच्यावरती त्यांना अनेक ठिकाणी मतं मिळालेली होती. तर त्याचा फायदा मात्र कदाचित राजू शेट्टी यांच्यामुळे या तिसरी ही जी आघाडी आहे त्यांना होऊ शकतो. शेतकऱ्यांची जी मतं आहेत ती मतं मिळवण्याचा ते प्रयत्न करू शकतात. मात्र कोल्हापूर, सांगली आणि सातारा या 3 प्रमुख जिल्ह्यांमधनंच ही मतं त्यांना कदाचित मिळतील. इतर महाराष्ट्रातले जे इतर भाग आहेत तिथं त्यांना ही मतं मिळवता येतील का याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे. याच्यानंतर या तिसऱ्या आघाडीतला जो पक्ष आहे किंवा जी एक प्रमुख व्यक्ती आहे ती म्हणजे बच्चू कडू. प्रहार संघटनेचे अध्यक्ष आहेत. त्यांनी अनेक दिव्यांग, शोषित लोकांसाठी काम केलेलं आहे. त्यांचे मोठमोठे उपक्रम जे आहेत तेही त्यांनी राबवलेले होते. समाजामध्ये या लोकांना एक चांगलं स्थान मिळावं किंवा त्यांचे जे हक्क आहेत ते त्यांना मिळावेत याच्यासाठी देखील त्यांनी प्रचंड काम केलेलं आहे. मात्र बच्चू कडू यांची जी संघटना आहे ती विदर्भात प्रामुख्यानं ऍक्टिव्ह आहे असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर मराठवाडा असेल, मुंबई असेल, कोकण असेल, इथल्याही काही भागांमध्ये त्यांची ही संघटना ऍक्टिव्ह आहे. पण त्यांची स्वतःची अशी वोट बँक आहे का असं आपण म्हणू शकतो का? तर तसंही सध्या आपल्याला म्हणता येणार नाही. त्याच्यामुळे विजयाचा जवळ जाण्याचा प्रयत्न या तिघांच्या माध्यमातून त्यांना करता येईल का? तर अगदीच करता येणार नाही असंही आपण यावेळेला म्हणू शकत नाही, कारण की लोकसभेला आपण बघितलं होतं की महाविकास आघाडी किंवा महायुती असंच चित्र आपल्याला तेव्हा बघायला मिळालं होतं. मात्र तेव्हा जे प्रश्न गाजलेले होते ते प्रश्न आता विधानसभेलाही त्याच मुद्द्यांवरती जर वोटिंग झालं तर कदाचित या तिघांना एक संधी आहे स्वतःची स्वतःच्या काही जागा निवडून आणण्यासाठी. त्याचबरोबर विधानसभेला आपण बघतो की लोकसभेला जे मतदान असतं, जो क्रायटेरिया असतो किंवा जी मतं असतात ती खूप जास्त असतात, लाखांमध्ये ती संख्या असते. मात्र विधानसभेला असं नसतं. विधानसभेला जो एरिया असतो तो छोटा असतो, मतदारसंघ जे असतात ते छोटे असतात. त्याच्यामुळे 500 ते 5000 मतदान जिथं आहे तिथे जर या तिघांनी मिळून त्यांची ही जी मतं आहेत ती एकत्र आणण्याचा प्रयत्न केला तर काही प्रमाणात महायुतीला आणि महाविकास आघाडीला याचा फटका बसू शकतो. त्याच्यामुळे अगदीच त्यांना या तिसऱ्या आघाडीकडे दुर्लक्ष करून चालणार नाहीये. त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडी आणि मनसे हे 2 फॅक्टर्सही या विधानसभेला इम्पॅक्ट करू शकतात, कारण की वंचित बहुजन आघाडी आणि मनसे यांचा फारसा इम्पॅक्ट आपल्याला लोकसभेला तर मनसे उतरलेलंच नव्हतं. त्याच्यानंतर वंचित बहुजन आघाडीचे जे उमेदवार होते त्यांनाही फारसा खरं तर फरक जो आहे फारशी जी मतं आहेत ती त्यांना मिळवता आलेली नव्हती. त्यावेळेला त्यांची जी मतं होती ती कुठेतरी महाविकास आघाडीकडे डायव्हर्ट झालेली होती. मात्र विधानसभेला जर त्यांनी उमेदवार दिले तर त्यांना स्वतःची ही जी मतं आहेत ती पुन्हा मिळवता येतील का, हाही एक प्रश्न याच्या सगळ्यामध्ये आहे. मात्र हरियाणामध्ये जे झालं तेच महाराष्ट्रात होऊ शकेल का किंवा तेच महाराष्ट्रात होईल असं आपण सध्या म्हणू शकत नाही. पण ही तिसरी आघाडी मनसे असेल, वंचित बहुजन आघाडी असेल यांनी जर एकत्रित येऊन स्वतःचे हे जे मतदार आहेत त्यांना जर त्यांनी टिपण्याचा प्रयत्न केला तर कदाचित याचा फटका जो आहे तो महायुतीला आणि महाविकास आघाडीला नक्कीच बसू शकेल. त्यातही जर आणखीन पुढे जाऊन म्हणायचं झालं तर तिसरी आघाडी जी आहे त्यांचा सूर जो आहे तो सरकारच्या विरोधातला सूर आहे. त्याच्यामुळे महायुतीला खरं तर याचा जास्त फटका बसू शकतो असं म्हटलं जातंय. त्याचबरोबर महाविकास आघाडीलाही यांचा फटका का बसेल तर महाविकास आघाडीची मुळात जी मतं आहेत किंवा जी आयडिओलॉजी घेऊन महाविकास आघाडी रिंगणात उतरते तेच नरेटिव्ह किंवा तीच आयडिओलॉजी घेऊन ही तिसरी आघाडी जी आहे ती देखील रिंगणात उतरलेली आहे. म्हणजे कुठेतरी शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा असेल किंवा शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, विकासाचा मुद्दा असेल, त्याचबरोबर संविधान बदलण्याचा प्रयत्न, हे एक जे नरेटिव्ह आहे हे सगळे नरेटिव्ह या सगळ्या नरेटिव्हच्या विरोधात आणि लोकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी म्हणून आम्ही ही तिसरी आघाडी स्थापन केलेली आहे अशी भूमिका बच्चू कडू असतील किंवा संभाजीराजे असतील यांनी स्पष्ट केलेली होती. त्याच्यामुळे या सगळ्याच आणि या तिघांनी एकत्र येऊन काही प्रमाणात का होईना पण काही जागा ज्या आहेत ते मिळवू शकतात आणि त्याचा फटका महाविकास आघाडीला बसू शकतो असं म्हटलं जात आहे. त्याच्यामुळे हरियाणात जे झालं तो एक्झॅक्ट पॅटर्न आपल्याला इथे बघायला मिळेल का, म्हणजे हरियाणामध्ये
जसं मी म्हटलं की भाजपनी स्वतःच काही अपक्ष उभे केलेले होते असं खरं तर म्हटलं जातंय किंवा अशा चर्चा आहेत त्याच्यामुळे आणि या अपक्ष उमेदवारांना उभं केल्यामुळे काँग्रेसला फटका बसलेला होता किंवा काँग्रेसचे जे उमेदवार आहेत ते 4 ते 5 हजारच्या फरकानं पडलेले होते. मात्र महाराष्ट्रामध्ये पण जर असं झालं की अनेक अपक्ष जर रिंगणात उतरले तर मग फटका नेमका कोणाला बसेल? महाविकास आघाडीला असा फटका बसू शकेल का? महाविकास आघाडीचे जे उमेदवार आहेत ते मग कुठेतरी मागे पडतील का असा प्रश्न या सगळ्यातून उपस्थित होतो. पण जोपर्यंत आता विधानसभा जाहीर होत नाही, जोपर्यंत निवडणूक जवळ येत नाही, तोपर्यंत या सगळ्याचा अंदाज बांधणं किंवा ठामपणे याच्यावरती भाष्य करणं हे योग्य ठरणार नाही. पण हो, हे नक्की आहे की यावेळेसची विधानसभा ही नक्कीच रंजक ठरणार आहे, फार इंटरेस्टिंग ठरणार आहे. साधारण 9 पक्ष हे सध्या रिंगणात उतरलेले आहेत किंवा उतरणार आहेत असं आपण म्हणू शकतो. आता कोण कुठले उमेदवार देतं, त्याचा नेमका कसा परिणाम होतो आणि अर्थातच जनतेचं या सगळ्याबद्दलचं काय मत आहे हे बघणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. अशाच अपडेट्ससाठी मुंबई तक बघत राहा आणि अजून जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर मुंबई तकला सबस्क्राईब करा.